नमस्ते मुलांनो. परीक्षा सगळ्यांची व्यवस्थित झाली असेल, चांगले गेले असतील पेपर. आता आपण प्रत्यक्ष प्रभाती कविता शिकतो आहोत. कवी आहेत किशोर बळी. कवींविषयीची माहिती आपण आधी घेतलेली आहे. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. ज्ञान, नॉलेज, तेज, प्रकाश, नवीन, नूतन, युग, फार मोठा कालखंड, नभ, आकाश, गगन, कलागुण म्हणजे कौशल्य, स्किल, क्षितिज म्हणजे आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखे भासते ते म्हणजे क्षितिज, प्रतिभा, अलौकिक बुद्धिमत्ता, प्रभात, पहाट. हे युग मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं असं हे युग आहे. आज तुम्ही पाहता आहात, आज सुद्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये तंत्रज्ञान आपल्या किती उपयोगी पडत आहे, की तुम्ही घरी आहात, आम्ही घरी आहोत आणि तरी सुद्धा आपलं शिक्षण मात्र चालू आहे. म्हणून हे युग जे आहे ते विज्ञानाचं आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. या नव्या युगात ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण आकाशात पसरलेला आहे. म्हणजे त्याची व्याप्ती सांगितलेली आहे. ज्ञानाची व्याप्ती किती आहे, तर पूर्ण आकाशभर हे ज्ञान पसरून राहिलेलं आहे. अशा या युगाच्या क्षितिजावरती कलागुणांची एका उच्च प्रकारच्या ज्ञानाची रम्य अशी पहाट उगवलेली आहे. भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मना मनांतून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य, प्रचंड, विशाल, पटांगण मोठे अंगण किंवा मोठे मैदान, बाग बगीचा उद्यान, मनोहर मनाला हरून घेईल असे, मनाला आकर्षित करेल असे, फूल सुमन, पाखरू पक्षी, जग विश्व, आपुलकी अफेक्शन एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा प्रेम, सुवास सुगंध, निरंतर, निरंतर म्हणजे सतत नेहमी, गुरुजनांची अमूल्य, अमूल्य म्हणजे ज्याची किंमत करता येणार नाही, मौल्यवान, कलागुण म्हणजे कौशल्य स्किल, ते आपण पहिल्या कडव्यामध्ये पाहिलेलंच आहे. काय म्हटलेलं आहे कवीने इथं, भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर. इथे भव्य पटांगण आहे, मैदान आहे, अंगण फार मोठं आहे, खेळण्यासाठी, बागडण्यासाठी, फुलण्यासाठी, आणि बाग आहे मनोहर. इथे मनोहर अशी बाग आहे, उद्यान आहे, बगीचे आहेत जे तुमच्या मनाला आकर्षित करून घेतात. आणि काय काय आहे इथे, फुला पाखरांचे जग सुंदर. हे जग अतिशय सुंदर आहे. विविध रंगी सुवासिक अशी फुलं आहेत, अनेक रंगाचे, अनेक आवाजांचे, निरनिराळ्या आकाराचे इथे पक्षी आहेत. आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर. आणि इथे नेहमीच सतत प्रत्येकांच्या, मग पशु असू दे, पक्षी असू दे, माणूस असू दे, प्रत्येकाविषयीचा प्रत्येकाच्या मनामध्ये एक आपुलकीचा सुवास पसरलेला आहे. सुवास म्हणजे सुगंध. प्रत्येकाच्या मनामनाला सुगंध आहे, दुर्गंध नाहीये. दुर्गंध असेल तर ती कशी असेल, द्वेष, मत्सर, राग, क्रोध, एकमेकांविषयीचा अविश्वास, हा सगळा दुर्गंधीचा भाग झाला. इथे सुवास आहे, तो कशाचा आहे, आपुलकीचा आहे, प्रत्येकाचा प्रत्येकाविषयीचा जिव्हाळ्याचा भाव आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे की आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. आणि असं नाहीये की आज आपुलकी दिसली, जिव्हाळा दिसला आणि उद्या लगेचच राग आणि द्वेष मत्सर दिसला, असं नाहीये. तर हे मनामनातून आपुलकीचा सुवास हा निरंतर पसरतो आहे. निरंतर म्हणजे सतत, नेहमी. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, आजकालचं युग हे स्पर्धात्मक युग आहे, प्रत्येक जण धावतोय अगदी घड्याळाच्या काट्यावरती. आणि अशा या युगामध्ये, स्पर्धात्मक युगामध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये गुरुजनांनी, शिक्षकांनी जे काही आम्हाला शिकवलेलं आहे, जी काही शिकवण दिलेली आहे, जी काही मूल्य दिलेली आहेत, जे काही संस्कार केलेले आहेत, ते अमूल्य असे आहेत. अमूल्य आहे की ज्याची किंमत करता येणार नाही, पैशामध्ये किंमत करता येणार नाही, तर ती अमूल्य म्हणजे मौल्यवान आहेत.
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. गुरुजनांनी जी तुम्हाला अमूल्य शिकवण दिलेली आहे ती आयुष्यभर पुरून उरणारी अशी शिदोरी आहे आणि अशी ही कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात आहे, एक नवीन सुरुवात आहे. पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. विचारधारा तीच वाहते नसा नसांत, रगा रगांत, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी, फाउंडेशन, अस्तित्व म्हणजे स्वत्व, स्वची ओळख. प्रयोगशाळा, व्यक्तित्वाची, व्यक्तित्व, पर्सनॅलिटी. तन सुदृढ, तन शरीर, सुदृढ मजबूत. मन विशाल होई, विशाल मोठे, मन हृदय. इथे रुजवणूक त्या तत्वांची, तत्व विचारधारा, मूल्य. विचारधारा तीच वाहते नसा नसांत, रगारगांत, प्रत्येक नसांतून, वेन्स मधून, रगारगांत, प्रत्येक छिद्रांमधून, प्रत्येक रंध्रांमधून, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. ही जी गुरुजनांनी आम्हाला अमूल्य शिकवण दिलेली आहे याच्यामुळे काय होतं आहे इथे, तर आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते. अस्तित्व, स्वत्व, स्वतःची ओळख आम्हाला इथे पटते, त्याचं फाउंडेशन, त्याची पायाभरणी इथे तयार होते. प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगवेगळी आहे. आणि मग प्रयोगशाळेमध्ये ज्या प्रकारे प्रयोग केले जातात आणि सिद्धांत मांडले जातात त्याप्रमाणे इथे सुद्धा आमचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून घेतले जातात आणि प्रत्येकाचं एक सुंदर असं वेगवेगळं व्यक्तिमत्व तयार केलं जातं, पर्सनॅलिटी उभारली जाते. तन सुदृढ मन विशाल होई, यामुळे होतंय काय, तर तुमचं तन, शरीर सुदृढ मजबूत होतंय आणि मन मात्र विशाल होतंय, ब्रॉड माइंडेड होतंय. नॅरो माइंडेड न राहता तुम्ही ब्रॉड माइंडेड होता, मन विशाल होतं, मोठं होतं. मनाची व्याख्या कोणालाही करता आलेली नाहीये, पण बहिणाबाई चौधरी यांनी, एक अशिक्षित कवयित्री, पण त्यांनी मनावरची व्याख्या तयार केलेली आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावरी. मन यभड यभड जसा खसखशीचा दाना, मन केवढ केवढ त्यात आभाय मायेना. हे ज्या दोन ओळी आहेत ना मुलांनो, ते मन विशाल होणं म्हणजे काय आहे ते या दोन ओळींमधून सांगितलेलं आहे. मन एवढं एवढं जसा खसखशीचा दाणा, खसखस अगदी लहान असते, छोटीशी असते. कधी कधी आपलं मन इतकं लहानाहून लहान होतं, इतकं छोटं होतं एखाद्या विषयी की असं कसं काय तुम्ही वागू शकता हा प्रश्न पडावा. आणि कधी कधी मात्र तुमचं मन केवढ केवढ त्यात आभाय मायेना, म्हणजे कधी कधी मन तुमचं इतकं मोठं होतं, इतकं विशाल होतं, दुसऱ्याला सगळं काही देण्यासाठी तुम्ही तयार होता. त्यावेळेस असं वाटतं की अरे मन हे किती मोठं आहे, आकाशापेक्षाही मन मोठं आहे की काय. म्हणून म्हटलेलं आहे, मनाची व्याख्या ही कधी कोणाला करता आली नाही. ते कधी लहान होईल कोणाच्या बाबतीत, तर कधी कोणाच्या बाबतीत खूप मोठं होऊन जाईल हे कळणार नाही. तर हे मन चंचल आहे. असं हे मन विशाल होईल जेव्हा मात्र तुम्ही या तुमची जी पायाभरणी होणार आहे, ही जी प्रयोगशाळा आहे, इथे मात्र तुमच्या अस्तित्वाची जेव्हा पायाभरणी होते, तुमचं व्यक्तित्व घडवलं जातं, तिथे मात्र तुमचं मन हे विशाल करून घेतलं जात असतं. म्हणजे तुम्ही नॅरो माइंडेड असाल तर तुम्ही ब्रॉड माइंडेड व्हायला लागता, मन मोठं होतं तुमचं. मन हृदय, हृदय विशाल असलं पाहिजे, मन मोठं असलं पाहिजे. इथे रुजवणूक त्या तत्वांची, इथे रुजवले जातात, बिंबवले जातात तुमच्यावरती ती तत्व, ती मूल्य. विचारधारा तीच वाहते नसा नसांत, रगा रगान. आणि मग इथे जे गुरुजनांनी तुम्हाला शिकवलेलं आहे तीच विचारधारा तुमचीही होऊन जाते, इतकी ती तुमच्या नसांमध्ये, रगांमध्ये भरली जाते की तुमचं व्यक्तित्व त्याच्यातून जे घडतं, ते जे संस्कार तुमच्यावरती होतात ते पुन्हा कधीही पुसले जात नाहीत. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, अशी ही कलागुणांच्या क्षितिजावरती असलेली एक नवीन सुरुवात. नवीन स्वप्ने, नवीन आशा ही प्रगतीची नव परिभाषा. परिश्रमाने, अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. नवीन स्वप्न, नवीन आशा. आशा असणं, आकांक्षा असणं, आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द निराशा. ही प्रगतीची नव परिभाषा. परिभाषा म्हणजे व्याख्या,
डेफिनेशन. नव म्हणजे नवीन, नूतन. प्रगती, उन्नती. परिश्रम, कष्ट. अभ्यास, अभ्यासाचं जर तुम्ही म्हटलं तर अभ्यास हा सातत्यपूर्ण असला पाहिजे. उन्नत, उंच नाव बनवूयात, श्रेष्ठ बनवूयात. मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात. मानवता, माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे. मुळात मुलांनो, प्रगतीची जर नवपरिभाषा बनवायची असेल, नवीन परिभाषा, नवीन व्याख्या प्रगतीची कुठली आहे, तुम्हाला उन्नती करायची आहे, प्रगती करायची आहे, तर त्यासाठी मुळात तुमच्याकडे नवीन स्वप्न असली पाहिजेत, नवीन आशा असल्या पाहिजेत. ज्याच्या मनामध्ये नवीन आशा आहेत, नवीन स्वप्न आहेत, उमलण्याची तयारी आहे, काहीतरी नवीन करून दाखवण्याची उमेद आहे, अशीच मुलं काय करू शकतात, प्रगती करू शकतात. आणि म्हणून ही प्रगतीची नवपरिभाषा, प्रगतीची ही नवीन व्याख्या आहे. नवीन स्वप्न, नवीन आशा बाळगून आम्ही आहोत. परिश्रमाने, अभ्यासाने, पण केवळ नवीन स्वप्न आणि नवीन आशा तुमच्या मनामध्ये जागी झालेली आहे म्हणून तुम्ही प्रगती करू शकाल का? तर नाही. तर त्याच्यासाठी कशाची तयारी असली पाहिजे? परिश्रम आणि अभ्यास, सातत्यपूर्ण चिंतन, सातत्यपूर्ण अभ्यास करणं आणि सतत कष्ट, परिश्रम घेत राहणं हे गरजेचं आहे. तरच आपण उन्नत बनवू आपल्या देशाचं नाव उंच करू शकतो, देशाचं नाव श्रेष्ठ बनवू शकतो. मुळात तुमची प्रगती हीच देशाची प्रगती आहे. आणि म्हणून तुमची जितकी नवीन चांगली स्वप्न असतील, नवीन आशादायी तुम्ही असाल, त्याच वेळेस तुम्ही प्रगतीपथावर जात असाल, कष्ट घेत असाल, अभ्यास करत असाल, तर आपोआपच देशाचं नाव सुद्धा मोठं होणार आहे. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. सगळे भेद मात्र मिटवले पाहिजेत, संपवले पाहिजेत. मग ते कुठलाही भेद असू दे, काळा गोरा भेद असू दे, त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचा भेद असू दे, जातीपातींमधला भेद असू दे, धर्मांमधला भेद असू दे, भाषिक भेद असू दे, राज्यातला भेद असू दे, कुठल्याही प्रकारचा असू दे, प्रांतीय भेद म्हणा, कुठल्याही प्रकारचे भेद आहेत, ते सगळे भेद आपण मिटवले पाहिजेत, संपवले पाहिजेत आणि मानवतेच्या युगामध्ये आपण पदार्पण केलं पाहिजे. मानवतेचं युग आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागलं पाहिजे. सगळे भेद आपण मिटवले पाहिजेत आणि माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाने प्रत्येकाला हात देत प्रगती पथावरती गेलं पाहिजे. तर आपल्या देशाचं नाव सुद्धा उज्ज्वल व्हायला वेळ लागणार नाही. कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. तर ही अशा प्रकारे एक कौशल्यात्मक नवीन प्रतिभेची प्रभात किंवा नवीन पहाट ही प्रत्येकाच्या मनामध्ये रुजावी अशी आशा करूयात आपण आणि ही कविता संपूयात. आता पुढे तुम्हाला देते मी, मला वाटतं सगळ्यांना कविता समजलेली असेल. याचे शब्दार्थ दिलेले आहेत पहा मुलांना. तर क्लासवर्क मध्ये आधी तुम्ही ही पूर्ण कविता पाहून व्यवस्थित लिहून काढायची आहे वर्गपाठाच्या वहीमध्ये. मग नंतर हे शब्दार्थ लिहायचे आहेत. हे आहेत, त्याच्या पुढे हे शब्दार्थ आहेत. हे सगळे शब्दार्थ लिहून काढा आणि त्याच्यानंतर दिलेला आहे भावार्थ. हा भावार्थ पण सगळ्यांनी लिहून काढायचा आहे. आणि त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये या कवितेच्या खाली जो काही स्वाध्याय दिला असेल तो सगळा स्वाध्याय तुम्ही क्लासवर्क मध्ये वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवून काढायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.